म्हणून महिला घेतात डोक्यावर पदर. नमस्कार मित्रांनो, मी सन्नी खोडे आणि तुम्ही पाहत आहात रात्रीच्या भूताच्या गोष्टी. मित्रांनो, आजची जी कथा तुम्हाला सांगणार आहे त्याचे नाव आहे म्हणून महिला घेतात डोक्यावर पदर. तर आता मी गोष्ट सांगायला सुरुवात करतो. भूतपूर गावात खूप वर्षापूर्वी, त्या काळात, ज्या काळात मोबाईल, इंटरनेट या सुविधा नसल्याचा युग, त्या काळात रात्रीच्या वेळी महिला डोक्यावर पदर घ्यायच्या किंवा घेत नसायच्या. हिंदू धर्मानुसार हिंदू धर्मातील महिलांनी डोक्यावर पदर घेणे ही शिकवण, हे संस्कार हिंदू धर्मात आहे. तर भूतपूर गावात रात्रीच्या वेळी खूप पंख्यासारखा गार वारा सुटतो. ते पंख्यासारखं गार वारे जेव्हा सुटते तेव्हा रात्रीच्या वेळी कान, गाल, चेहरा गार पडतो आणि थंडी वाजते. तर थंडीच्या बचावामुळे महिला डोक्यावर पदर घेतात. त्याच्यामुळे त्यांना थंडी वाजत नाही, ही एक गोष्ट आहे. व भूतपूर गावात लाईटी नसल्याने त्या जुन्या काळात रात्रीच्या वेळी भूत रस्त्याने माणसासारखे फिरत असतात. तर त्या काळी मानवी सापळ्यासारखे दिसणारे भूत रात्रीच्या वेळी मानवी वस्तीत शिरून लोकांना घाबरवण्याचे काम ते करत असे. व रात्रीच्या वेळी भूत महिलांच्या मागे किंवा आजूबाजूला पुढे मागे भूत येऊन उभे राहत असे. ज्या महिलांनी डोक्यावर पदर घेतला नसेल अशा महिलेच्या समोर किंवा आजूबाजूला भूत उभे राहत असे आणि महिला त्या भूताला पाहून घाबरत आरडत ओरडत असे बरेच वेळा घडले. त्यावर एके दिवशी महिलांनी यावर तोडगा काढण्यासाठी पुजाऱ्याकडे जायचे ठरवले. बरोबर सकाळी 10 वाजता महिला पुजाऱ्याला भेटल्या. गावातील पुजाऱ्याने एक मीटिंग घेऊन सर्व महिलांना सूचित केले की तुम्ही डोक्यावर पदर घ्या, जेणेकरून तुम्हाला भूत दिसणार नाही आणि त्याची भीती तुम्हाला वाटणार नाही. सरपंच, पाटील व पुजारी सकाळी 10 वाजताची मीटिंग झाल्यानंतर आपापल्या घरी निघून गेले.